हे आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, म्हणजे हा सत्ताधारी प्रमुख असतो. जिल्हा परिषद सदस्य उपाध्यक्ष आपला राजीनामा अध्यक्षाकडे देऊ शकता. हे बघा, हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहे, हा उपाध्यक्ष आहे, हा जे बाकीचा हा सदस्य आहे. तर हे दोघं, हे आणि हे कोणाकडं आपला राजीनामा अध्यक्ष या जिल्हा परिषद अध्यक्षाकडे. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या नियुक्त्या जिल्हाधिकारी विशेष सभा घेतात. याची आणि याची जर नियुक्ती करायची असेल, समजा याने दोघं निवडून आले, कोण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, तर यांची नियुक्ती कोण करतो? हा जिल्हाधिकारी. हा आहे जिल्हाधिकारी. हा जिल्हाधिकारी यांच्या नियुक्तीसाठी सभा बोलवतो. आणि या जिल्हाधिकारी म्हणजे त्या सभेचा अध्यक्ष कोण राहतो? हा जिल्हाधिकारी राहतो. कोणाची आपल्याला नियुक्ती करायची आहे? जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षाची. जिल्हा परिषद अध्यक्षांना दरमहा 20,000 रुपये. हे आहे जिल्हा परिषद दरमहा, त्याला किती भेटते? 20,000 रुपये भेटते. आणि उपाध्यक्षाला किती भेटते? फक्त 16,000 रुपये भेटते. आणि समिती सभापती म्हणजे त्याला फक्त 12,000 रुपये. कोणती समिती सभापती? म्हणजे स्थायी समिती असते, कोणत्या 9 विषय समिती असते, त्याला फक्त 12,000 रुपये 12,000 मानधन भेटते बरं. आणि जे 9 विषय समिती आहे, समजा समाज कल्याण समिती, कृषी समिती, वित्त समिती, एक स्थायी समिती, अशा मिळून एक 9 समिती आहे. तर ते समिती सभापतीच त्याला 12,000 रुपये मानधन मिळते. अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्ताकडे देऊ शकतो. हा जे अध्यक्ष आहे, जर त्याला समजा घरी जायचं असेल, त्याला काम करायचं नसेल, तर त्याला राजीनामा कोणाकडे देतो? विभागीय आयुक्तामुळे. हे आता समजा हे विभागीय आयुक्त, हे समजा याला आपण विभागीय आयुक्त समजू. आपला अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतो? विभागीय आयुक्ताकडे देतो. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण आहे, परंतु उपाध्यक्ष आरक्षण नाही. तर बघा, जिल्हा परिषद याला आरक्षण आहे. कोण आहे? हे जिल्हा परिषद अध्यक्ष आहे. आणि हा कोण? उपाध्यक्ष. तर याला आरक्षण याला आरक्षण नाही. जिल्हा परिषद उपाध्यक्षाला आरक्षण नाही. पण जिल्हा परिषद अध्यक्षाला आरक्षण आहे का? हो, याला आरक्षण आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष स्थायी समिती सचिव समितीचे अध्यक्ष असतात. मी तुम्हाला म्हटलं स्थायी समिती, तर एक स्थायी समितीचे अध्यक्ष कोण राहते? जिल्हा परिषद अध्यक्ष. हे कोण? आता समजा हे कोण आहे? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे. तर हे समितीचे अध्यक्ष राहते. कोणती समिती? स्थायी समिती. तर आता आपण काय पाहतो? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पाहतो. तर आता उपाध्यक्षाला याला बाजूला ठेवू आणि ह्याला बाजूला ठेवू. आता हे आहे जिल्हाधिकारी, हे आहे सदस्य बाकीचे जे आहे ते. आता आपण काय पाहतो? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. तर याचे अधिकार आणि कार्यभाग, हे कोणकोणते काम करते? हे आहे कोण? अध्यक्ष, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. याचं काम आहे, समजा आपण याला जिल्हा परिषद, आता पहिले आयुक्त समजलो ना, तर आता याला जिल्हा परिषद समजा. हे वाला, हे याच्यावर जे नियंत्रण ठेवणारं काम, याचं कोणाचं काम आहे? जिल्हा परिषद अध्यक्षाचं काम आहे. कोणाचं? जिल्हा परिषद अध्यक्षाचं काम आहे. आणि जिल्हा परिषद जेवढा आपण खर्च करतो, त्याचं पूर्ण काम आहे जिल्हा परिषद अध्यक्षाचं काम आहे. हे जिल्हा परिषद केवढा खर्च करतो, किती करतो, कसं नियंत्रण ठेवायचं ते, आणि कोणत्या कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवायचं. त्या जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी राहते, 50 ते 75 कर्मचारी राहत असते जिल्हा परिषदेच्यावर. हो, 50 ते 75 एवढी कर्मचारी असतात. तर पूर्ण नियंत्रण कोण ठेवतो? हा जिल्हा परिषद ठेवतो. जिल्हा परिषद सभेचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षच असतात. बघा, आता या जिल्हा परिषदनं कोणतीही सभा बोलवली तर त्याचा अध्यक्ष कोण राहते? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, म्हणजे त्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राहतो, त्या सभेचा अध्यक्ष. अध्यक्ष लोकांचं उपसदस्याचे काम असतात. समजा याच्या बायकोचं झालं भांडण, याला जायचं आहे माहेरी, म्हणजे सासरवाडीला. तर भांडण आता आणायला लागलं ना बायकोला, तर याचं काम कोण पाहतो? उपाध्यक्ष पाहतो. समजा याला आता गव्हाची पेरणी सुरू आहे, तर याला जायचं आहे रातच्यानं गव्हाला पाणी द्यायला. समजा दिवसाला लाईन नाही, तर समजा रातच्यानं लाईन नाही राहिली, दिवसाला लाईन राहिली तिकडं, तर उलटे काम आहे तिकडं, तर याला द्यायचं आहे गव्हाला पाणी द्यायला. तर याचं काम कोण सांभाळतो? उपाध्यक्ष. जिल्हा परिषद उपाध्यक्ष काम सांभाळतो. कोणाचं काम? अध्यक्षाचं काम. हे याला जर सुट्टी पाहिजे असेल तर कोण पाहतो? उपाध्यक्ष पाहतो. ठराव पास करण्याची अंमलबजावणी करणे. समजा जिल्हा परिषद कोणता जे काही आलेले आहे कागदपत्र काय आहे ते, तर याची अंमलबजावणी कोण करतो? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. ठराव पास कोण करतो? जिल्हा परिषद अध्यक्ष. आणि हा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो. कोणाचा? राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो. आणि आरक्षण फिरत्या याचे आरक्षण फिरत्या पद्धतीनुसार राज्य शासन मार्फत जारी केले जाते. आरक्षण कसे? याचे जिल्हा परिषद आरक्षण कसं? फिरत्या पद्धतीनुसार राज्य शासन मार्फत जाहीर केले जाते. अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये वाद निर्माण झाले 30 दिवसाआधी विभागीय दाद मागतात आहे. आता याला समजा काय? विभागीय आयुक्त हे आहे जिल्हा परिषद. आता विभागीय आयुक्ताला समजा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडीमध्ये जर वाद झाला असेल,
हे दोघं 30 दिवसामध्ये, किती 30 दिवसामध्ये कोणाकडे दाद मागतो? विभागीय आयुक्ताकडे दाद मागतो. कोणाकडे? विभागीय. समजा याच्या दोघांचं भांडण झालं, भांडण झालं, तर कोणामध्ये दाद मागतो? विभागीय आयुक्ताकडे मागतो. आणि विभागीय जर आयुक्ताच्या विरुद्ध जर निर्णय विरुद्ध पुन्हा वाद मागत असेल तर पुराच्या पुरा राज्य शासनाला दाद मागता येते. कोणाला? राज्य शासनाला. कोणाच्या निवडीमध्ये? अध्यक्ष. कोणाचा? जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्षामध्ये यांच्या निवडीमध्ये जर वाद झाला तर कोणाकडे दाद मागतो? विभागीय आयुक्ताकडे. आणि विभागीय आयुक्ताच्या यांच्या निर्णयाच्या विरुद्ध जर विभागीय निवडणुकीच्या विरुद्ध जर काय म्हणते त्याला दाद मागायची असेल तर कोणाकडे जातो? राज्य शासनाकडे जातो. किती दिवसात दाद मागायला लागते? 30 दिवसामध्ये. हेचं काम काय? जिल्हा परिषद ठराव आणि निर्णयाची अंमलबजावणी करतो. समजलं? आणि जे हे सदस्य आहे याला मार्गदर्शन करण्याचं काम करते. कोण करते? जिल्हा परिषद सदस्य. कोणाचं काम? सदस्याचं. काय करतो? मार्गदर्शन करतो. कोणाला करतो? सदस्यांना. कोण करतो? जिल्हा परिषदेचा कोण? अध्यक्ष. हा आहे जिल्हाधिकारी, सर्वात मोठा म्हणजे कोणाचा? जिल्ह्याचा बॉस. आणि जिल्हा परिषद माध्यमातून कार्यरत जर समजा याला जिल्ह्याचा विकास करायचा असेल, तर जिल्हा परिषदेच्या ह्या जिल्हा परिषद हे विभागीय आयुक्त तर आता जिल्हा परिषद समजायला जिल्हा परिषदेच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी माध्यमातून कोण कार्य करतो? हा जिल्हा परिषद अध्यक्ष. तर आपला इथं टॉपिक संपलेला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष काय असतो? कोण असतो? कुठे असतो? हा जिल्हा परिषद अध्यक्ष, हा आहे जिल्हा परिषद उपाध्यक्ष, हा जिल्हा परिषद सदस्य आणि हा एक जिल्हाधिकारी. कोण सभा घेतो नियुक्तीसाठी? अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. कोण सभा घेतो? जिल्हाधिकारी. त्या सभेचा अध्यक्ष कोण होतो? जिल्हाधिकारी, बॉस. धन्यवाद.